शिकलो तुम्ही कणिक पोळी बनवा पोळी. तर तुमची आई लोक काय करते, कणिक मध्ये पाणी टाकते ना आणि मग त्याचा लुद्दा बनवते आणि मग पोळी बनवते. तर ते कसं थोडसा बंच काढला तर त्यानंतर मग त्याचा लुद्दा बनला तर मग ते लाटते. आता लाटणं तर नाही आपल्याकडे, तर काय इथे आता ते गोल फिरवतो. हॅलो ताई तू मागे ऐकलंच ना तिचं, इथं जागा आहे ना. अपने जितने भी स्टूडेंट्स थे वो सबके अच्छे गए क्या? चलो ठीक है. उमराईच्या घरी कशाचा चक्कर येतात? हाँ, जितना मैंने पढ़ा है ना उतना सब कुछ आया. उमराईच्या घरी कशाचा चक्कर येतात? हाँ. सांगा तुम्हाला विचारते, बोला कोणाला माहिती असेल तर. हम लोग को मालूम है कौन कौन से आगे करके इसलिए हम लोग सांग वहाँ बाबा. पढ़ा. सगळ्यांनी सांग. उमराईच्या घरी कशाचा चक्कर येतात? आणखी कोणाला माहिती आहे? सांगायचं आपल्या पद्धतीने. सांगा बेटा सांगा. तुम्हाला चुकलं तरी कसं- चालेल, चुकलं सांगा. तरी कोणी तर रागवणार नाही, कोणाला मारणार नाही. जेवढं तुम्ही बोलाल ना तेवढं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. चुपचाप बसून ना तसा बिलकुल एकदम हे होऊन जाते की अरे मला कोणी विचारत नाही काही नाही. पण जेव्हा मग कोणी विचारलं ना तर तुम्हाला तर पटापट पोपट दादा म्हणते, कोण बोलते ना पोपटासारखं बोलले पाहिजे. कुंभार माती कुठून आणतात? कुठून आणतं माती? जंगलातून. आता जंगलामध्ये काय असते, तळ असते छोटस, तिथून खोदून माती आणते. बरोबर आहे ती बोलली ती. आता पुन्हा दुसरी माती कुठून आणते? शेतातून. बरोबर. पुन्हा अजून माती कुठून आणतात?